नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. राज्यातल्या सत्ता संघर्षावरची सुनावणी संपलेली आहे. तिसऱ्या दिवसाची ही सुनावणी संपलेली आहे. सत्ता संघर्षावरील पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे. तिसऱ्या दिवसाची सुनावणी आता संपलेली आहे आणि या संदर्भातली पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार असल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तिसऱ्या दिवसाची आजची सुनावणी संपली आणि पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार असल्याचं समजतंय. आजच्या सुनावणी दरम्यान प्रशांत नेमकं काय काय घडलं? बरोबर आहे. महत्वाची म्हणजे आज जी घटनापीठापुढे सुनावणी सुरू होती ती घटनापीठापुढे सुनावणी संपलेली आहे. या संदर्भात अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केलेला आहे. आता पुढील सुनावणी जी आहे आगामी मंगळवारी होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा 3 दिवस सुनावणी असणार आहे. त्यामध्ये होऊ शकतं देवदत्त कामत यांनी अजूनही युक्तिवाद त्यांचा पूर्ण झाला नाही, त्यामुळे पुढच्या आठवड्यात देवदत्त कामत युक्तिवाद करतील आणि त्यानंतर शिंदे गटाचे वकील जे आहे त्यामध्ये महेश जेठमलानी आहे, हरीश साळवे आहे, याशिवाय मनिंदर सिंग आहे, हे युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आणि या आजच्या याच्यात जर बघितलं अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरती, विधानसभेच्या अध्यक्षावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे आणि सोबतच अभिषेक मनु सिंघवी देखील यांनी अनेक महत्वाचे मुद्दे आजच्या याच्यात मांडलेले आहेत. संपूर्ण युक्तिवादामध्ये त्यांनी म्हटलं आहे की राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली आहे. हे एक ऐतिहासिक आणि खेदजनक प्रकरण आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयातही शिवसेनेचा फुटीचा उल्लेख आहे. राज्यपालाच्या अधिकाराबाबत 10व्या सूचीचा विचार होण्याची गरज आहे. सभागृहातील घटनांशी राज्यपालाचा संबंध नसतो, मात्र राज्यपालांनी राजकीय रांगेवादे असतात अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली आहे. यावरती धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला. तुम्ही बहुमताला चाचणीला समोर गेले नाही. तुम्ही बहुमत चाचणीला समोर गेले असता 39 आमदारांना मतांनी हरला असता आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती. मात्र त्याआधीच तुम्ही राजीनामा दिल्याने तो अधिकार गमावला. आम्ही परिस्थिती जसे ते कशी करणार? बंडखोर आमदारांनी तुमच्या विरोधात मत दिलेलं नाही. आम्ही त्यांच्या विरोधात निर्णय कसा देणार? यावर अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं की 10व्या अनुसूचीचे उल्लंघन केलेले आहे. शिंदेंना पक्षांतर बंदी कायदा लागू होत असतो. याविरोधात शिंदे गट कोणताही बचाव करू शकत नाही. ते बंडासाठी महाराष्ट्र सोडून आसामला गेले होते. अशा प्रकारचा युक्तिवाद अजिंक्य आज त्यांनी केलेला आहे. थोड्याच वेळात आता अनिल देसाई बाहेर पडतील आणि ते देखील आजच्या या दिवसभरातली जी युक्तिवाद झाला त्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया देतील. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. पुढची महत्वाची बातमी बघूया. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांना स्किझोफ्रेनिया सारखा आजार झालाय का असा संशय येऊ लागलाय. संजय राऊत काल्पनिक गोष्टींमध्ये राहतायत अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर केली आहे. त्यांच्या बिहेवियरकडे पाहून आहे ना, मला असं वाटतं की सिझोफ्रेनिया सारखा आजार जो आहे तो त्यांना होतोय काय असा मला म्हणजे त्याचे सिम्पटम्स दिसायला लागलेले आहेत. म्हणजे आभासिक विश्व आणि वास्तविक विश्वामध्ये त्यांनी जे आहे याच्यामध्ये गल्लत केलेली आहे. एका आभासिक विश्वामध्ये ते आज राहत आहेत, एका काल्पनिक विश्वामध्ये राहत आहेत आणि काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करतायत. तर मला वाटतं महाराष्ट्राला संजय राऊतजींची खूप गरज आहे या ठिकाणी. कारण की सकाळच्या वेळेस जे आहे हे एंटरटेनमेंट करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होत असतं.